बोधकथेचे नाव आहे काळजी दातांची. मॉन्टूचे बाबा त्यांच्या ऑफिसच्या कामानिमित्त देशात परदेशात जात असत. मॉन्टूचा मामाही अमेरिकेत होता. त्यामुळे सतत मॉन्टूला चॉकलेटचे विविध प्रकार खायला मिळत. चॉकलेट खाताना त्याला मजा येत असे, परंतु चूळ भरायला किंवा दात घासायला मॉन्टूला प्रचंड कंटाळा होता. हळूहळू त्याचे परिणाम दिसू लागला. मॉन्टूचे वजन वाढायला लागले होते. त्याचे दात काळे होऊन किडायला लागले होते. कधी जर खूप थंड किंवा अतिगरम पदार्थ खाल्ले तर त्याच्या दातातून कळा येत असत. अशा वेळी त्याला अत्यंत रडू येत असे. आईबाबा त्याला ह्या गोष्टीवरून खूप समजावत, पण त्याला अजिबात समजावून घ्यायचे नसायचे. एके दिवशी झोपलेला असताना त्याला कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिले, परंतु कोणी दिसेना. थोड्या वेळाने आवाज अधिक मोठा झाला. त्याने नीट कानोसा घेतल्यावर लक्षात आले की आवाज तर त्याच्या तोंडातून येत आहे. त्याला अजिबात कळेना, म्हणून त्याने आरशासमोर आस करून मोठे तोंड उघडले, तर चक्क त्याचे मागचे 4 दात म्हणजेच दाढा रडत होत्या. मोंटू, तू आमची नीट काळजी न घेतल्यामुळे बघ काय झाले. मी कुठे काय केले? मॉन्टू ओशाळून म्हणाला. हो, तूच हे सगळे केलेस. रोज 8-10 चॉकलेट्स खायचास. खाल्ल्यावर चूर भरायचा नाहीस. रात्री दात घासायचा नाहीस. सकाळचे तुझे दात घासणेही घाईचेच असते. त्यामुळे चॉकलेट आणि अन्नाचे सगळे कण आमच्या दातात अडकून राहतात. दिवस रात्र अडकून बसल्यामुळे आम्हाला कीड लागली आहे. आमचा पांढरा शुभ्र रंग तर काळाकुट्ट झाला आहे. दात रडत म्हणाले. मोंटू दातांचे बोलणे ऐकून अधिकच ओशाळला. दात पुढे म्हणाले, आता तू कुठलाही गरम किंवा गार पदार्थ खाल्ला की आम्हाला किती त्रास होतो माहिती आहे का? जोरदार ठणका बसतो. डॉक्टर काकांकडे गेल्यावर आता ते आम्हाला काढून टाकणार. तुझ्या हलगर्जीपणामुळे आमचे घर जाणार आहे. मोंटू, अरे उठ, शाळेत जायची वेळ झाली आहे. आईची हाक आली. मोंटू दचकून जागा झाला. अरे, म्हणजे हे फक्त स्वप्न होते तर? मोंटूला अगदी हुश झाले. मात्र त्याने निश्चय केला दातांची काळजी घेण्याचा आणि दात घासायला बाथरूममध्ये पळाला.